प्रकाश योजना ही अशी बदलत गेली. असंच काहीसं घडलं कविवर्य सुधीर मोघेंच्या आयुष्यात. कविवर्य मुंबई पुणे प्रवास करत होते. रात्रभर जागरण झालं होतं. रात्र अजून पुरता संपली नव्हती, पण प्रकाशाची चाहूल त्यांना लागली आणि त्यांच्या ओठी आपोआप शब्द आले. ते असे. अंधाराचे जाडे झाले मोकळे आकाश. अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. गुड जॉब. खरंच माणिक मराठी बोलत नाही, पण गाणं सुद्धा त्यांनीच निवडलं आणि मला बोलवलं की आपण हे गाणं ड्युएट गाऊया.
आणि मी प्रयत्न करेल सगळे शब्द गाण्याचा आणि अगदी त्यांनी पुरेपूर साथ दिली. संगीताला भाषा ही माध्यम नसते, संगीताची स्वतःची एक भाषा असते, हेच खरं. प्रेमाचे धागे हे आपल्याला नेहमीच मोहात टाकणारे असतात. जसे जसे ते गुंतत जातात तसे तसे आपण त्याच्यात एकरंग होतो. प्रेमाचा प्रवास तुमच्या इच्छा आणि गूढ नात्यांच्या बळावर कसा सुंदर होत जातो असे सांगणारे शब्द वरुण ग्रोवर यांचे. संगीतबद्ध केले आहे अनु मलिक यांनी आणि आता आपल्यासमोर सादर करण्यास येत आहे अवंती. यमन रागामध्ये बांधलेल्या या शांत गाण्यामध्ये प्रेम, इश्क, मोहब्बत या कोणत्याही शब्दाचा समावेश नसला तरीही प्रेम भावना मनापर्यंत पोहोचवणारे हे एक गीत.
आपल्या सर्वांसाठी चहाची व्यवस्था इथे केलेली आहे. चाय चाट गपचपमधून चहा येत आहे सर्वांसाठी. पण तुम्ही बसून राहा, गाणी ऐकत राहा, चहा तुमच्यापर्यंत येईल. पुढचं गाणं घेऊया. मजरूह सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेले आणि अभिमान चित्रपटातले गीत आपल्यासमोर घेऊन येत आहेत माणिक आणि चित्र. SD बर्मन यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. अमिताभ आणि जया या दोघांनी पार्श्वगायकांची आणि पती पत्नीची भूमिका या गाण्यामध्ये केली आहे. बघा, हा गाणं आठवायचा प्रयत्न करा, मी हिंट्स देते. पती पत्नीची भूमिका आणि पार्श्वगायकांची भूमिका. या गाण्याचे शूटिंग हे रेकॉर्डिंग रूममध्ये झाले आहे आणि ते दोघं तिथे गात आहेत. या गाण्याची खासियत अशी की रेकॉर्डिंग रूममध्ये शूटिंग झालं आहे, त्यामुळे डान्स, नृत्य, हालचाली असा काहीही भाग इथे नव्हता. पण तरीही नवद दाम्पत्याचे नाजूक हावभाव आणि खुणा एकमेकांच्या या अतिशय लाजिऱ्या अशा हावभाव आपल्याला इथे पाहायला मिळाले होते. त्यामुळे हे गाणं बघताना आपण नेहमीच मंत्रमुग्ध होऊन जातो. गाण्याचे बोल तुम्हाला लक्षात आले असतीलच. अभिमान चित्रपट. कभी होता है ये तो बड़ा धोखा है. लूटे कोई मन का नगर बन के मेरा साथी. यहीं पे कहीं है मेरे मन का छोर. नजर पड़े तो भैया तुम मरो. यहीं पे कहीं है मेरे मन का छोर. नजर पड़े तो भैया तुम मरो. जाने दो जैसे तुम प्यारे हो वो भी मुझे प्यारा है. जीने का सहारा है. देखो जी तुम्हारी यही बतिया मुझको है तड़पाती. लूटे कोई मन का नगर ओ. लूटे कोई मन का नगर बन के मेरा साथी.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा माणिक आणि चित्रासाठी. रसिक प्रेक्षकांची दाद याहून अजून काय पाहिजे कलाकारांना. धन्यवाद. निसर्ग सौंदर्याचे वर्णन असो वा कोणाच्या प्रेमाचे, मनाला ते उत्साह देते आणि जगण्याचा आनंद अजूनच वाढवते. प्रेम पर्वत या चित्रपटातील गीतकार ज्या निसार अख्तर यांच्या शब्दांमधून हे भाव पुरेपूर प्रकट होतात. संगीतकार जयदेव यांनी शब्दात इतक्याच गोड संगीतात बांधलेले गीत सादर करत आहे शुभ्रा. ये दिल और उनकी निगाहों की साए, ये दिल और उनकी निगाहों की साए, ये दिल और उनकी निगाहों की साए मुझे घेर लेते
वाह शुभ्रा, चहाचा आस्वाद घेता घेता सगळ्यांना तू निसर्ग वर्णन केलंयस, खूप छान वाटलं. कार्यक्रमाचे पुढचे गीत पुन्हा एकदा राजश्रीच्या म्हणजे माझ्या आवाजात. आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणीच्या मनातील भाव पुढील गीतात दर्शवले आहेत. पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेली, बाहेरच्या फुललेल्या वातावरणात प्रियकराच्या आठवणीने अधिकच व्याकुळ झालेली, तहान भूक झोप विसरलेली प्रेयसी आपल्याला दिसते जब जब फूल खिले या चित्रपटातील ये समा समा है ये प्यार का या गीतामध्ये. तिच्या मनातील घालमेल ओढ तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. अजून आमचे काही गायक स्टेजवर आलेले पण नाही आहेत, म्हणून आम्ही वन्स मोर आत्ता घेत नाही आहोत. एक मृदुंग टीमबद्दल मला एक काही शेअर करावं असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना. आज हे इथे आम्ही गाणे इथे सादर करतो आहोत.
यामागे अगदी 2 महिन्यापासून आम्ही कठोर प्रॅक्टिस करत आहोत. साधारण एक 8 ते 10 महिन्याआधी हा ग्रुप आम्ही फॉर्म केला, तेव्हा 4 ते 5 जणच होते ग्रुपमध्ये. मग हळूहळू एक एक 2-2 ॲड करत गेले. रूल होता की प्रत्येक फ्रायडेला, प्रत्येक शुक्रवारी आपण भेटायचं आणि एक ठरवून गाणं यायचं आणि ते सादर करायचं. असंच आपल्याला स्टेज डेअरिंग येईल आणि आपली प्रॅक्टिस होईल. किंवा थीम आम्ही ठरवायचो, कधी चंद्राची, कधी एखाद्या शब्दावर असं. आणि नंतर जेव्हा कल्चरल कमिटीने आम्हाला कृष्ण भजन सादर करायचा चान्स दिला, त्यानंतर सर्वांनी तुम्ही खूप दाद दिली. त्यानंतर आम्ही ठरवलं आपण दिवाळी पहाटला सुद्धा एक कार्यक्रम प्रस्तुत करू. आणि तेव्हा आमची अगदी जोरात प्रॅक्टिस सुरू झाली आणि आमच्या ग्रुपचं स्वरूपच बदललं. आधी आम्ही गाणं प्रस्तुत करायचो, छान आहे छान आहे, पण आता नाही, असं नाही. ह्या गाण्यामध्ये तू इथे इम्प्रूव्हमेंट करायची, इथे स्वर बरोबर आला पाहिजे, हा शब्द असा उच्चारायचा. हे सगळं आम्ही एकमेकांना सांगत होतो. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता तो वर्षाचा. वर्षाने आम्हाला अगदी कोणत्या आवाजासाठी कोणतं गाणं सुटेबल आहे ते आम्हाला सुचवलं. गाण्याची प्रॅक्टिस करून झाल्यावर तुझ्यामध्ये मला वाटतं की इथे इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, म्हणून मी इथे सांगते आणि ते तू करशील, हा कॉन्फिडन्स आम्हाला दिला. हे सगळे मृदुंग टीमचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आमच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या होऊ. टाळ्यांचा वर्षाव आम्हाला खूपच आवडतोय. मिस्टर आणि मिसेस 55, पटाख्यांचा पण आवाज आहे वा. मिस्टर आणि मिसेस 55 म्हटलं की डोळ्यासमोर येतात मधुबाला आणि गुरुदत्त. पण आज याच चित्रपटातील जॉनी वॉकर आणि यास्मिन यांच्यावर चित्रित झालेलं एक खेळकर आणि अवखळ युगलगीत घेऊन येत आहेत आपल्या सोसायटीमधले वयाने त्यातल्या त्यात लहान पण ताकदीचे तरुण गायक ऐश्वर्या आणि अर्णव. हॅलो जाने कहा मेरा जिक्र गया, अभी यही था कि डर गया जी. ये गाँव पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया जी. जाने कहा मेरा जिक्र गया जी, अभी यही था कि डर गया जी. किसी की अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया जी. कहीं मारे डर के चूहा तो नहीं हो गया, कहीं मारे डर के चूहा तो नहीं हो गया. कोने कोने देखा न जाने कहाँ खो गया, कोने कोने देखा न जाने कहाँ खो गया. यहाँ उसे लाए काहे को बिना काम रे, जल्दी जल्दी ढूंढो के होने लगी शाम रे. यहाँ उसे लाए काहे को बिना काम रे, जल्दी जल्दी ढूंढो के होने लगी शाम रे. जाने कहा मेरा जिगर गया जी, अभी यही था कि डर गया जी. किसी की अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया जी. कोई उल्फत की नजर जरा फेर दे, कोई उल्फत की नजर जरा फेर दे. ले ले दो चाराने जिगर मेरा फेर दे, ले ले दो चाराने जिगर मेरा फेर दे. ऐसे नहीं चोरी खुलेगी तकरार से, चलो चलो थाने बताए जमादार से. ऐसे नहीं चोरी खुलेगी तकरार से, चलो चलो थाने बताए जमादार
कहा मेरा जिगर गया जी, अभी अभी यही था किधर गया जी। अरे किसी की अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियों से डर गया जी। थैंक यू। खूप छान ऐश्वर्या आणि अर्णव. आपल्या पुढच्या कार्यक्रमात एक ड्युएट नक्की असं मला म्हणता येईल. व्हेनिस शहरातील सुंदर कॅनलच्या एका नावेत बसून एकमेकांच्या प्रेमात रंगून गेलेले अमिताभ आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित केलेले गीत अर्चना आपल्यासमोर घेऊन येत आहे. अगदी प्रेक्षकांच्या हावभावांवरून मला कळतंय की काही लोकांनी एवढ्यावरच गाणं ओळखलंय. या गाण्याची सुरुवात होते नाविकाकडून आणि ती सुद्धा इटालियन भाषेमध्ये. आमोरे मियो दो स्ताई तू. अमिताभ बच्चन झीनत अमनला विचारतात, हा नाविक काय गात आहे? ती जेव्हा अर्थ सांगू लागते तेव्हा म्हणते, अमिताभ बच्चन म्हणतात, ऐसे नहीं गाके सुनाव ना. Amore mio, dove stai tu? Ti sto cercando, dai solo mio. Amore mio, dove stai tu? Ti sto cercando, dai solo mio.
एक गाण्याला घेण्यापेक्षा सगळ्यांना इतकी दाद खरंच रसिक प्रेक्षकांकडून येत आहे. वन्स मोर म्हणत आहेत, अगदी कौतुक करताना एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. तुमच्याशिवाय आम्हाला प्रोत्साहन नाही होऊ शकत. थँक्यू थँक्यू काकू. प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. जिथे प्रेम आहे तिथे छेडछाड आहेच, रुसणं फुगणंही आहे. आणि प्रियकराचा किंवा एखाद्या रुसलेल्या प्रियकराचा किंवा प्रेयसीचा राग घालवला नाही तर काय होईल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. असंच काही दर्शवणारे गीत आता आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत शुभ्रा आणि शैलेशजी. काला पानी या चित्रपटातील हे गीत मधुबाला आणि देवानंद यांच्यावर चित्रित केलेले आहे. चित्रपट जरी ब्लॅक अँड व्हाईट असला तरी सुंदर मधुबालाचे हावभाव तुम्हाला इथे आठवतील आणि जुन्या आठवणीत तुम्ही नक्कीच रंगून जाल. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. छोटे से कसूर में ऐसे हो खफा, रूठे तो हुजूर थे मेरी क्या कथा. छोटे से कसूर में ऐसे हो खफा, रूठे तो हुजूर थे मेरी क्या कथा. देखो दिल न तोड़ो, छोड़ो हाथ छोड़ो, देखो दिल न तोड़ो, अरे छोड़ो हाथ छोड़ो. छोड़ दिया तो हाथ मलोगे समझे. हाँ समझे. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. जीवन के रास्ते लंबे हैं सनम, काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम. जीवन के रास्ते लंबे हैं सनम, काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम. कोई जालिम साथ ले ले, अच्छे हम अकेले, जालिम साथ ले ले, ओए अच्छे हम अकेले. चार कदम भी चल सकोगे समझे. अज समझे. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. जाओ रह सकोगे ना तुम भी चैन से, तुम तो खैर लूटना जीने के मजे.
दिल जला हो ना